नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। 13 जानेवारी 2023च्या चालू घडामोडींचं विश्लेषण द हिंदू, लोकसत्ता सकाळ आणि पीआयबीच्या आधारे आपण बघणार आहोत। आपली जी पहिली न्यूज आहे ती वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम संबंधीची आहे। दावोस मध्ये जे आहे तर ते आता परिषद होणार आहे आणि त्याच्याकरता आपले मुख्यमंत्री जे आहे 16 आणि 17 तारखेला दावोस मध्ये असणार आहेत आणि या दावोस मधल्या परिषदेमध्ये आपल्या महाराष्ट्रासंबंधीचे आजवर झालेले नव्हते एवढे मोठे करार जे आहेत तर तिथं होणार आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल जे आहे जवळपास 1,40,000 कोटींचे करार जे आहे तर ते दावोस मध्ये होणार आहे। दावोस हे जे शहर आहे हे कुठं आहे? स्वित्झर्लंड मध्ये हे शहर आहे। तो आपले जे मुख्यमंत्री आहेत तर ते 2 दिवसांसाठी इथं जातील बघा दावोस परिषदेमध्ये जे आहे। आणि ओव्हरऑल जे आहे 16 आणि 17 जानेवारी 2 दिवस त्यांच्याबरोबर शिष्टमंडळ पण आहे। या शिष्टमंडळामध्ये राज्याचे उद्योग मंत्री जे आहे उदय सामंत हे पण असतील, याच्याबरोबर काही वरिष्ठ अधिकारी असणार आहेत। परिषद जी आहे तर ती 20 जानेवारी पर्यंत चालणार आहे। मूळ जे आहे की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, आता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बाबतीमध्ये आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न काय काय विचारले जातात तर तुमच्यासाठी एक होमवर्क असा आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम कुठले निर्देशांक रिलीज करते ते निर्देशांक तुम्ही जे आहे काढून ठेवणं अपेक्षित आहे। तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। सो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यूपीएससी प्रिलिम्स मध्ये तुम्हाला विचारलं जाईल की XYZ इंडेक्स कोण पब्लिश करतं, त्याच पद्धतीने जे आहे की रँकिंग्स वगैरे जे आहे तर एमपीएससीचा इंटरेस्ट त्या बाबतीमध्ये जातो। आता मूळ पायाभूत सुविधा ज्या काही आहेत आणि इतर महत्वाचे जे काही क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये जगभरातले जे मान्यवर असतील किंवा गुंतवणूकदार आहे, उद्योजक आहे तर त्यांची गुंतवणूक आणणं, त्या संबंधीचे करार करणं। आता हे झाल्यामुळे जे आहे की महाराष्ट्राच्या बाबतीत मधल्या काळामध्ये जे उद्योगधंदे महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेत, मग मूळ जे आहे की आपण जे आहे ते उद्योगधंदे भारतामध्ये येणं, त्याचबरोबर जे आहे महाराष्ट्रात घेऊन येणं। कारण दोन गोष्टी असतात, महाराष्ट्रातून एखादा उद्योगधंदा दुसऱ्या राज्यामध्ये गेला तर त्या केसमध्ये एखादा स्किल्ड वर्कर जो असला तर तो त्या राज्यात जाऊन तो उद्योग आणि तिथे जे आहे रोजगार मिळवू शकतो। पण बेसिकली जे आहे प्रत्येकाला शक्य नाहीये, स्किल जरी असलं तरी प्रत्येक जाऊ शकत नाही बाहेर, तर तो एक कन्सर्न येतो आणि त्याच्यामुळे राज्याच्या एकंदरीतच विकासामध्ये हा सगळा जो काही व्यवसाय आणि त्याच्यामध्ये होणारा जे काही गुंतवणूक आहे ते महत्वाचे ठरते। आता या मूळ जे आहे हा स्वित्झर्लंडचा मॅप तुमच्या समोर आहे। स्वित्झर्लंडचा जो मॅप आहे बघा, आता इथं जे आहे हे झुरिच नावाचं शहर तुम्हाला दिसतंय, याच्या बाजूलाच इथं जे आहे तर ते दावोस आहे। ओके, झुरिचच्या बाजूलाच आहे बघा दावोस जे आहे की जिथे ही परिषद होणार आहे। इथं लेक झुरिच पण आहे। एकंदर स्वित्झर्लंडला शेजारी असणारे देश कुठले कुठले आहेत तर फ्रान्स इथं आहे, जर्मनी आहे, त्याच्यानंतर इकडे इटली आहे बघा, ऑस्ट्रिया आहे। ओके, त्याच्यानंतर जे आहे फ्रान्सचा रेफरन्स जो आहे तो इकडे तो मूळ जे आहे हे सगळे जे देश आहेत ते प्रॉपरली तुम्हाला माहित पाहिजे कुठल्या देशाला कोण कोण बॉर्डर करतात। फ्रान्स पूर्ण इकडून असा आहे बघा, तो फ्रान्स आहे, वरती नॉर्थला जर्मनी आहे बघा, इकडे जे आहे वेस्ट ईस्टला जे आहे ऑस्ट्रिया आणि दक्षिणेकडे जे आहे इटली जे आहे। तो स्वित्झर्लंडला जे आहे तर ते बॉर्डर करणारे देश, त्यातल्या त्यात बघा जर्मनीतली राईन रिव्हर जी आहे तर ही महत्वाची आहे। राईन रिव्हर, राईन व्हॅली जी आहे तर इथं मिनरल्स, मेटल्स याच्याकरता ही महत्वाची आहे। आणि ही बॉर्डर बघा की स्वित्झर्लंड जर्मनी त्याचे बॉर्डर पण जे आहे तर राईन नदीचा मेजर रोल आहे बघा तिच्यामध्ये। त्याच्यानंतर लेक कॉन्स्टन्स इथं आहे, सो हे पण एक लक्षात ठेवायचं बघा। जेनेवा नावाचं शहर वारंवार न्यूज मध्ये असतं बघा, जेनेवा जे आहे, आता लेक जेनेवा पण जिथं आहे बघा, जेनेवा नावाचं शहर, त्याच्यानंतर लेक जेनेवा। सो ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या जरा लक्षात ठेवा। फिजिकल जे आहे तर ते मॅप मधले जे फीचर्स आहेत ते जरा प्रॉपरली आपण जर केले तर ते आपल्यासाठी हेल्पफुल राहतात। दावोस परिषद जी आहे बघा, आता दावोस परिषदेबद्दल जे आहे बेसिक्स काय आहेत, जागतिक आर्थिक परिषद किंवा जे आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही एक खाजगी संस्था आहे बघा। 1971 मध्ये हिची स्थापना झाली होती। हिची राजधानी जी आहे, या संस्थेचं मुख्यालय स्वित्झर्लंडची राजधानी जिनेवामध्ये आहे आणि या संस्थेला आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून मान्यता मिळालेली आहे। तो बेसिकली जे आहे ही एक इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आहे, तसं याला मान्यता आहे। आता या संस्थेचं ध्येय काय आहे तर जागतिक व्यवसाय, राजकारण, शिक्षण आणि इतर क्षेत्रातल्या व्यक्तींना एकत्र आणणं, जागतिक क्षेत्रामध्ये आणि औद्योगिक विकासाला चालना देणं, हे एक मेजर इथं जे आहे तर ते ध्येय आहे। मग आता एकतर जे आहे बघा हिच्यामध्ये कोण सहभागी होऊ शकतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये, तर ज्यांना ज्यांना निमंत्रण दिलेलं आहे तेच हिच्यामध्ये सहभागी होऊ शकतात। म्हणजे आपल्याकडच्या लग्नासारखं हे नाही आहे बघा, है ना, ज्यांना निमंत्रण आहे तेच जाऊ शकतात, है ना, बिनबुलावा मेहमान इथं चालणार नाही। जवळपास 2500 व्यक्ती जे आहे हिच्यामध्ये सहभागी होत आहेत बघा या परिषदेमध्ये आजच्या डेटमध्ये। आणि हिच्यामध्ये जे आहे तज्ज्ञ लोक, व्यावसायिक, अर्थशास्त्रज्ञ वगैरे जे आहे तर त्यांना इन्व्हाइट केलं जातं। सो हा एक महत्वाचा कन्सर्न लक्षात असू द्या।
आता बघा, आप सरकार जे आहे त्यांच्या मालमत्तांवर जप्ती आणण्यासंबंधी जे आहे नायब राज्यपालांनी जे आहे वक्तव्य केलेलं आहे आणि त्या पद्धतीने इशारा दिलेला आहे. आता हे प्रकरण काय आहे ते आपण समजून घेऊयात की आपच्या मालमत्तांवर जप्ती आणण्यासाठी नायब राज्यपालांनी इशारा का दिला. नायब राज्यपाल कोण आहे तिथं? विनय सक्सेना. आता एक गोष्ट लक्षात घ्या आधी, केंद्र राज्य संबंध जे आहे ते आपल्याला खूप चांगले करून ठेवायचे आहेत. केंद्र राज्य संबंध, तमिळनाडू मधली केस आपण बघितलेली आहे बघा, आज त्याच्यावरच तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. तमिळनाडू मधले जे राज्यपाल होते तर त्यांनी जे आहे की अभिभाषण अर्ध सोडून ते निघून गेलेले आहेत. त्याच्यानंतर अभिभाषणामध्ये त्यांनी केलेले बदल, महाराष्ट्रामध्ये राज्यपालांचे इशू. सो मूळ जे आहे की केंद्र राज्य किंवा हे जे आहे, आता दिल्लीचा कन्सर्न जो आहे की ते हा ना झुलता मनोरा आहे बघा, तो ना इकडं ना तिकडं, युटी ना स्टेट. सो मूळ जे आहे नॅशनल कॅपिटल टेरिटरी. मग हे नायब राज्यपाल जे आहेत, जिथं जिथं वेगळ्या पक्षांची सरकार आहेत, म्हणजे केंद्रात वेगळं राज्यात वेगळं, तिथं हा संघर्ष बघायला मिळतो. केंद्र राज्य संघर्ष जे आहे प्रत्येकाने सीबीबी म्हणून करून ठेवा. करंट बेसिक तुम्हाला केंद्र राज्य संघर्षावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. विनय सक्सेना यांनी जे आहे 31 मार्च 2017 पर्यंत जाहिरातींवर जो खर्च झाला, आता सरकार ज्या जाहिराती करत असतं बघा, पेपरमध्ये आपण बघतो सरकारच्या जाहिराती येतात, ती फुकट काही येत नाही, पेपरचे चार्जेस सरकारला द्यायचे आहेत. सो मूळ जे आहे हे सगळं जे गणित आहे बघा, तर ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. मग सरकारचे जे काही पैसे खर्च होत आहेत, मग हे सरकार कुठून खर्च करत आहे? मग हा पब्लिक मनी आहे. पब्लिक मनी आला कुठून? लोकांच्या टॅक्सेसमधून. आणि मग हे तुमच्या राजकीय अजेंड्यासाठी तुम्ही खर्च करणं अपेक्षित आहे का? आता हा इश्यू सगळ्या दूर आहे, परंतु इथं जे आहे यांनी सांगितलेलं आहे की खर्च झालेले 99.31 कोटी आणि त्याच्यावर 64.31 कोटींचा दंड, असे 163.62 कोटी जे आहे 10 दिवसामध्ये तुम्ही परतफेड करायची. म्हणजे आप सरकारने ते, आप सरकार इन द सेन्स आप पक्ष देणार ते पैसे, तुम्ही ते पैसे द्या. आणि ही माहिती प्रचार संचालनालयाने आपला नोटीस दिलेली आहे. अन्यथा पक्षाचं कार्यालय, पक्षाच्या मालमत्ता जप्त केल्या जातील असा तो कन्सर्न. ओके. सो आता साधी गोष्ट आहे की कुठलाही पक्ष असू दे, तो सत्तेत असताना त्यांनी पब्लिक मनीचा जो आहे गैरवापर करणं हे टाळलं पाहिजे, असा सगळा GS4 मध्ये आपल्याला युटिलायझेशन ऑफ पब्लिक मनी सिलेबसमध्ये मुद्दाचा बघा, आपण इथिक्स मध्ये बघितलेला आहे. तो GS4 मध्ये हे महत्वाचं आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे येतं एक नवीन वाद समोर आलेला आहे. आता संसद नव्हे तर संविधान सर्वोच्च जे आहे, आपले जे उपराष्ट्रपती आहेत त्यांनी असं मत मांडलेलं आहे की जे काही न्यायालय आहे ते संसदेला डावलू शकत नाही. आणि पी चिदंबरम यांनी की ओव्हरऑल काँग्रेसकडून जे आहे की संसद नाही तर संविधानच सर्वोच्च आहे. आता मूळ मुद्दा असा बघा, हा वाद सगळा कोणाचा आहे? केंद्र सरकार आणि ज्युडिशियरी, न्यायाधीश जे आहे त्या न्यायाधीशांच्या नियुक्त्या त्या संबंधीचा हा वाद आहे. आता मूळ याच्यामध्ये जे आहे की संविधानामध्ये दुरुस्ती करता येईल पण मूळ ढाचा बदलता येणार नाही. ही जी केस आहे बघा, तर ही केशवानंदा भारती केस 1973 ची केस आहे. आता याच्यामध्ये जे आहे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जे आहे जगदीप धनखड जे आहेत यांनी जे आहे आक्षेप घेतला. त्यांनी म्हटलेलं आहे की लोकशाही प्रक्रियेमध्ये संसद सर्वोच्च आहे. आता जसं आपण बघितलं होतं बघा की ब्युरोक्रॅटच्या बाबतीमध्ये वारंवार ट्रान्सफर होणं, तर ही गोष्ट काही ऍक्सेप्टेबल नाहीये. म्हणजे त्या ब्युरोक्रॅटलाही तिथं काही करता येत नाही. इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये जे चांगली कामं होऊ शकतात तिथं सिस्टीममध्ये ती करता येत नाही. प्रशासनाचं त्याच्यामध्ये नुकसान आहे. तर सेम इथं जे आहे की लोकशाही प्रक्रियेमध्ये संसद सर्वोच्च आहे, म्हणजे लोकप्रतिनिधींनी घेतलेले जे निर्णय आहेत त्याला न्यायालयाने फाटा देता कामा नाही. धनखड यांनी जे आहे ते वक्तव्य केलेलं आहे आणि याला काँग्रेसने विरोध करणं जे आहे की संसद सर्वोच्च नाही तर काय आहे, संविधान सर्वोच्च आहे. जर संसदेने संविधानामध्ये दिलेल्या मूल्यव्यवस्थेचं जर पालन केलं नाही तर त्याच्याकरता जे आहे तिथं सर्वोच्च न्यायालय बसलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं बेसिक स्ट्रक्चरला तुम्ही हात लावू शकत नाही, बाकी फ्लेक्झिबिलिटी तुमच्याकडे आहे, त्या गोष्टी तुम्ही करू शकता. मग आता 1973 केशवानंदा भारती केस जे आहे आपल्या चॅनलवर खटले आहेत बघा, तिच्यामध्ये केशवानंदा भारती केस सुद्धा तिथं आहे. प्रत्येकाने केशवानंदा भारती केस जी आहे तर ती प्रॉपरली बघा, तर ती महत्वाची आहे आपल्याकरता. आणि परत आता इतकं प्रॉमिनंटली हे समोर आलेलं आहे म्हटल्यानंतर केशवानंदा भारती केसवर प्रश्न अपेक्षित आहे. बेसिक स्ट्रक्चर जे आहे कॉन्स्टिट्यूशनचं त्याच्यावर आपल्याला प्रश्न अपेक्षित आहे बघा. आता याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेशच चुकीचा आहे असं जे आहे उपराष्ट्रपतींचं म्हणणं आहे बघा, की संविधानाचा मूळ ढाचा न बदलण्याचा आदेश चुकीचा आहे आणि त्यातून न्यायालयाने चुकीचा पायंडा पाडलेला आहे. संसदेने केलेले कायदे न्यायालयाने रद्द केले तर देशात लोकशाही टिकणार नाही. पण जे लोकप्रतिनिधी जे आहे ते आपण निवडून देतो त्यांच्याबद्दल आम्हाला रिस्पेक्ट आहेच, परंतु त्यांनी लोकशाही मूल्यांचा सुद्धा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. हा पण एक महत्वाचा याच्यामध्ये आस्पेक्ट आहे.
सो मूळ जे आहे लोकशाही प्रक्रियेत संसद हीच सर्वोच्च असते. जनमताचा कौल जो आहे हा मूळ ढाचाही मूळ आधार असतो असं मत त्यांनी, आणि लोकमत नाकारण्याचा कोणालाही अधिकार नाही असं धनखड यांचं मत आहे. तो मूळ जे आहे तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात की संसद वर्सेस संविधान जे आहे. ओके, आपल्याला याच्यातला जो आहे मूळ जो आहे बेसिक मिडल पाथ जो आहे तो घेणं गरजेचं आहे. व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ ही परिषद जी आहे ती आता भारत होस्ट करतो बघा. याची जी बेसिक थीम आहे युनिटी ऑफ व्हॉइस युनिटी ऑफ पर्पज जे आहे बघा, ही खाली जे आहे तुम्हाला याची थीम दिलेली आहे युनिटी ऑफ व्हॉइस युनिटी ऑफ पर्पज. 120 देशांना आपण आमंत्रित केलेलं आहे आणि याच्यामध्ये जे आहे आपल्या पंतप्रधानांनी त्यांची मतं जी आहे ती व्यक्त केली. आता ही व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट जे आहे ही परिषद पूर्ण झाली ना एकदा की त्याच्यावर आपण एक सेपरेट जो आहे किंवा त्याचा ओव्हरव्ह्यू आपल्या याच्यात सकाळच्या याच्यामध्ये घेऊयात. जवळपास 120 देश याच्यामध्ये आहेत. ओके, सो मूळ जे आहे ग्लोबल साऊथ इंडिया चायना सगळे याच्यामध्ये आहे, तो मूळ आपण ते बघूयात. ओके, सर्व एकदा क्लिअर झाल्यानंतर नामांकित कंपन्यांच्या दालनामधून जे आहे 18,000वर खेळणी जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे. आता वेगवेगळ्या खेळणी बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत तिथली खेळणी जमा केली. आता इथं जे आहे त्याचं रिझन आहे तुमच्या समोर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचं चिन्ह आहे बघा. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स म्हणजे मानक प्रतदर्शक हा म्हणजे भारत सरकारने जे आहे बघा तर काही निकष दिलेले आहेत, त्या निकषांनुसारच तुम्हाला खेळणी तयार करणं गरजेचं आहे आणि त्या खेळण्यावर हा लोगो असला पाहिजे. जर त्या खेळण्यांवर हा लोगो नसेल तर ती खेळणी भारतात विकता येणार नाहीत. सो ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स महत्वाचं आहे. आता हे हॅमलेज आर्चीज अशा देशातल्या खेळण्यांचे जे वेगवेगळे ब्रँड्स आहेत बघा तिथून जवळपास 18,000पेक्षा जास्त खेळणी जमा झाली. आता मूळ याच्यामध्ये ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचा जो रोल आहे बघा की त्याचे निकष आहे ना, त्याचं मान चिन्ह जे आहे त्याच्यावर नाहीये. 1 जानेवारी 2021 पासून हा निर्णय घेतलेला आहे बघा. भारतीय मानक विभाग इंडियन स्टँडर्ड्स डिपार्टमेंट जे आहे त्यांनी 1 जानेवारी 2021 पासून हा निर्णय घेतला आहे की प्रत्येक खेळण्यावर तुम्हाला ते चिन्ह दिसलं पाहिजे तर आणि तरच ते डील होईल, खेळणं विकता येईल तुम्हाला. जोशीमठ मधल्या भरपाईसाठी जे आहे 19 सदस्यीय समिती जी आहे ती स्थापन झाली. हे जोशीमठ मधली जी आता आपत्ती आहे बघा तो त्याच्याकरता एक समिती स्थापन केलेली आहे. ही समिती कशासाठी आहे तर आता भरपाई द्यायची आपल्याला. आता लगेचच जे आहे सर्वांना 1.5 लाख एवढी भरपाई मिळणार आहे, परंतु त्याच्या पलीकडे पण जे आहे तुम्हाला गोष्टी कराव्या लागतील. 1.5 लाखाने काय होणार नाही, ही तात्पुरती मदत आहे. परंतु मग बाजारभावानुसार कशा पद्धतीने कोणाला किती भरपाई दिली गेली पाहिजे याच्यासाठीची ही समिती आहे. या समितीचे अध्यक्ष जे आहेत बघा तर चामोलीचे कलेक्टर जे आहेत जिल्हाधिकारी तर ते याच्यामध्ये हिमांशु खुराना तर यांच्या अध्यक्षतेखाली ही 19 सदस्यीय समिती असणार आहे बघा बाजारभावानुसार दर ठरवणं. आता मूळ जे आहे बाजारभाव आणि जे आहे बघा सरकारी याच्यात ऑन पेपर तर त्याच्यामध्ये बरीच तफावत असते. सो तो कन्सर्न इथं महत्वाचा आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जेडीयूचे माजी अध्यक्ष जे आहेत बघा शरद यादव यांचं निधन झालेलं आहे, वय वर्ष 75. सो तुम्हाला जे आहे व्यक्तींवर प्रश्न विचारण्याची जी आहे आयोगाची टेंडन्सी आहे बघा. सो शरद यादव जे आहे यांचं निधन झालेलं आहे, वय वर्ष 75. शरद यादव जे आहे यांनी 70च्या दशकामध्ये जेपींच्या नेतृत्वाखाली चळवळीतून जे आहे राजकारणामध्ये ते आले होते आणि जेपींचा उल्लेख इथं आलेला आहे बघा. आता मूळ जे आहे की पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री जे आहे तिच्यामधून जेपी तुम्ही जरा प्रॉपरली बघा. जेपींचं काम जे आहे तर आपल्याला जे एनसीईआरटी आहे बघा पॉलिटिक्स इन इंडिया हा ना सिन्स इंडिपेंडन्स तिच्यामध्ये जेपींची चळवळ वगैरे जे आहे सगळ्या गोष्टी आहेत बघा. सो जयप्रकाश नारायण यांनी आणला यांच्यापासून प्रेरित होऊन ते आले होते. 1997 मध्ये जे आहे जनता दल युनायटेड जे आहे त्याची स्थापना जे आहे जनता दलापासून विभक्त होऊन त्यांनी केली होती. 2017 मध्ये जे आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली गटाला निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर शरद यादव यांनी जे आहे जेडीयू वरचा आपला दावा गमावला होता. आता हे जे आहे बघा आज शिवसेनेच्या बाबतीत जे काही केस चालू आहे इथं किंवा जिकडे पासवान यांची जी केस चालू आहे तिकडं है ना चिराग पासवान अँड पार्टी, मूळ मुद्दा जो आहे की जेडीयूच्या याच्यामध्येच है ना वेगळा गट जो आहे निवडणूक आयोगाने मान्यता दिली मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मग यांचा सगळा जो आहे तर तो दावा तिथून गमावला त्यांनी. नितीश कुमार यांनी शरद यादव यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला होता आणि त्यांना राज्यसभेतून अपात्र पण ठरवण्यात आलं होतं. सो राज्यसभेतून अपात्र ठरवणं जे आहे पक्षविरोधी कारवाया जे आहे सदस्यत्व गमवणं काय असतं सो हे आपण पॉलिटीमध्ये आता बघू संसद ज्या वेळेस बघता येईल. 2018 मध्ये जे आहे बघा जेडीयू पक्षातून बाहेर पडल्यानंतर मग त्यांनी एलजेडीए मध्ये जे आहे प्रवेश केला होता. सो ओव्हरऑल त्यांचं राजकीय जीवन जे आहे ते जरा लक्षात ठेवा.
भारतातली 2 खोकल्याची औषधं लहान मुलांना देऊ नका असं जागतिक आरोग्य संघटनेने जे आहे तर ते आवाहन केलेलं आहे. तर ही गोष्ट भारतासाठी जी आहे खूप चांगली नाहीये. आजच्या डेटमध्ये जर मेडिसिनच्या बाबतीत आणि त्यातल्या त्यात जनरिक मेडिसिनच्या बाबतीत बघितलं तर आपला जागतिक स्तरावर एक दबदबा आहे बघा. आणि जर अशा गोष्टी होत असतील तर त्याचा परिणाम ओव्हरऑल मेडिकल जे काही आपलं ट्रेड चालतो बघा सगळा तर त्याच्यावर होऊ शकतो. आणि हे WHO ने सांगितलं. त्याचं रिझन आता बघा, मूळची उत्तर प्रदेशची मारियॉन बायोटेक नावाची कंपनी आहे, त्यांच्यामध्ये ॲब्रोनॉल आणि डॉक 1 मॅक्स असे 2 खोकल्याचे औषधं हे काढतात. या 2 खोकल्याच्या औषधांमध्ये कुठले केमिकल जास्त आढळून आलेले आहेत तर डाय इथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉल हे 2 केमिकल्स याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे, घटक मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचं प्रमाण योग्य नाहीये आणि त्यामुळे उझबेकिस्तानमध्ये लहान मुलांचा मृत्यू झालेला आहे. त्याच्या आधीची पण एक केस आपण बघितली होती, तिच्यामध्ये क्लीन चिट मिळालेली आहे भारताला. परंतु जागतिक आरोग्य संघटनेने मग याच्यामुळे हे आवाहन केलेलं आहे की लहान मुलांना हे देऊ नका. सो ही काही चांगली बाब नाही आहे बघा. बाल आरोग्य तपासणी मोहीम महाराष्ट्रामध्ये सुरू होते आहे आणि कोविड-19 नंतर अंगणवाड्यांमधले लाखो बालकं तसेच शाळांमधली मुलं जी आहेत त्यांच्या आरोग्याचा जो मुद्दा आहे तो कळीचा आहे. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने बाल आरोग्य तपासणी मोहीम जी आहे ती सुरू केलेली आहे. 18 वर्ष वयोगटातली जी मुलं आहेत बघा तर त्यांच्यासाठी जे आहे जवळपास 3 कोटी बालकं ही आहेत, त्यांच्या सर्वांगीण आरोग्याची तपासणी करण्याची महत्वाकांक्षी योजना महाराष्ट्र आरोग्य विभागाने आणलेली आहे. याच्यात पण आजच्या पेपरला त्यांनी म्हटलं आहे की 150 मुलं रोज चेक करणार. मग आता हे किती दिवस चालेल ना सगळी प्रोसेस, तर कशा पद्धतीने चालणार आहे. तो आरोग्य तपासणी जी आहे ती प्रॉपरली होणं अपेक्षित आहे. विश्वचषक हॉकी स्पर्धा आजपासून सुरू होत आहे. आज जे आहे स्पेन बरोबर भारताची मॅच आहे बघा पहिली 13 जानेवारी म्हणजेच आजपासून विश्वचषक हॉकी स्पर्धा. आणि या विश्वचषक हॉकी स्पर्धेला आपण होस्ट करतोय. कुठलं स्टेडियम होतं, कुठं सुरू होणार आहे त्याचं नाव आज मी इथं घेतलेलं नाही, कारण ते मी आधीच्या याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं. ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात आणि त्याच्यावरच आधारित जे आहे आजचं CBB पण असणार आहे बघा दुपारी 3:30 वाजता. सो टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आपण कांस्य पदक जिंकलं होतं बघा भारतीय पुरुष संघ. म्हणजे जवळपास 48 वर्षांपासूनचा जो काही हॉकीमधला दुष्काळ होता तो आपण संपवला आणि जवळपास हॉकीमध्ये आतापर्यंत जे आहे 8 सुवर्ण आणि सगळा जो काही आपला सुवर्ण काळ होता बघा तर तो आता परत येण्याची चिन्ह आपल्याला समोर दिसत आहेत. ग्राहम रीड नावाची व्यक्ती 2019 मध्ये आपली प्रशिक्षक झाली आणि त्याच्यानंतर आपल्या हॉकीने कात टाकलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे, हॉकी संघ ज्या वेळेस ऑलिम्पिकला गेला होता तर त्यांचे स्पॉन्सर असणारं राज्य कुठलं होतं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर ते पण एक महत्वाचं आहे बघा. ऑलिम्पिकमध्ये तब्बल 8 सुवर्ण पदकं आपण जिंकलेली आहे बघा. जवळपास 5 दशकांपासून जे आहे आपण जे आहे ऑलिम्पिक हॉकीच्या बाबतीमध्ये पदकांच्या बाबतीमध्ये एकदम मागास होतो बघा. 1971च्या पहिल्या विश्वचषकात भारताने कांस्य पदक पटकावलं होतं. 73च्या पुढच्या पर्वात भारताने रौप्य पदक. 75 मध्ये विश्वचषकामध्ये भारताने जेतेपद पटकावलं होतं बघा. परंतु 1978 to 2018 हा जो काळ आहे या काळामध्ये भारताला जे आहे साखळी टप्पा पण पार पाडता आला नव्हता. सो हा सगळा जो आहे पदांचा दुष्काळ 1978 ते 2018 जे आहे. जागतिक बँकेचा विकास दर जो आहे, जागतिक बँकेने आता आपला विकास दर जो आहे तर जवळपास 6.6% आणलेला आहे 2023-24. आपण बजेट बघणार आहोत बघा. आता 1 फेब्रुवारीला बजेट येईल आपलं 23-24 जे आहे तर 6.6% तो खाली आणलेला आहे. जगातील 7 सर्वात उदयोन्मुख ज्या काही अर्थव्यवस्था असणार आहे म्हणजे इमर्जिंग इकॉनॉमिक ज्या असतील 7 तिच्यामध्ये भारत मात्र असणार आहे, हे जागतिक बँकेने सांगितलेलं आहे. सो ही एक फार आशावादी गोष्ट आपल्या सर्वांसाठी आहे. आणि एकंदर जे आहे आधी त्यांनी म्हटलं होतं 6.9. आता हे सकाळ दुपार संध्याकाळ आकडे बदलवत असतात बघा IMF वर्ल्ड बँक. त्याच्यामुळे असले आकडे जे आहे परीक्षेत विचारत नाहीत. परंतु IMFचं मत काय, वर्ल्ड बँकेचं मत काय आपल्या इकॉनॉमी बद्दल ते आपल्याला माहीत पाहिजे. ते आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह विचार GS3 ला हेल्प करतो बघा. सो तो एक मुद्दा लक्षात ठेवा. आता 2022-23 जे आहे मार्च 23 पर्यंत आपला वेग जो होता जवळपास 8.7% एवढा त्यांनी अंदाज वर्तवला होता. तो त्याच्यानंतर 6.9% जे आहे तो याच्यामध्ये चेंजेस येत राहतात. सुलतान अल जाबेर ओके पर्यावरण चर्चेचं नेतृत्व एका तेल कंपनीच्या प्रमुखाकडे जे आहे ते दिलेलं आहे बघा. COP28 जे आहे तर ते आता UAE मध्ये होणार आहे आणि त्या COP28 मध्ये तर यांच्याकडे हे दिलेलं आहे. ओके सो UAE मध्ये जे आहे COP28 होणार आहे. मग आता कसं असतं की ज्या देशामध्ये COP28 होईल किंवा पर्यावरण परिषद जिथं होणार आहे बघा तो देश अध्यक्ष निवडतो. मग त्या देशाने कुणाला निवडायचं हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु
आता पर्यावरणासंबंधी चर्चा करायची आणि तुम्ही एका तेल कंपनीच्या अध्यक्षाला अध्यक्ष बनवलेलं आहे तिथं, याचा अर्थ काय होतो? या तेल कंपन्यांमुळे जास्त पर्यावरणाची हानी झालेली आहे, मग तो अध्यक्ष जो आहे तेल कंपनीचा मालक, तो ते वर्क करू शकेल का, असा तो कन्सर्न आहे. परंतु जे आहे आता याच्यामध्ये हे जे सुलतान अल जाबेर यांचं नाव समोर आलेलं आहे बघा, तर हे तिथले जे सगळे शासनकर्ते आहेत त्यांच्या फार जवळचे आहेत, त्याच्यामुळे ते दिलेलं आहे बघा. कारण UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद, काल बघितलं होतं का आपण हे, तो करंटच्या लेक्चरमध्ये काल जे आहे बघा दुपारी आपण हे बघितलं होतं, यांचे जवळचे आहेत म्हणून त्यांनी जे आहे ते त्यांना दिलं. अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनीचे ते कार्यकारी अधिकारी आहेत. याच्यावर मोठ्या प्रमाणावर सध्या टीका होत आहे, तर बघू आता ज्या वेळेस ते होईल त्यावेळेस काय होतं ते. ओके, त्याच्यानंतर डॉक्टर्स जे आहे, स्पेशलिस्ट डॉक्टर जे आहेत बघा, तर त्यांची कमतरता किती आहे? जवळपास 80% जे आहे तेवढे आहे. हे हेल्थ मिनिस्ट्रीचा डेटा आहे बघा. आणि याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर हे सर्जन्स, आता बघा हे 2022चा डेटा रेडमध्ये आहे. सर्जन्स किती आहेत? 71.9%. किंवा इकडे जे आहे बघा ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनेकोलॉजीची परिस्थिती एकदम वाईट आहे बघा, है ना. त्याच्यानंतर जे आहे फिजिशियन जे आहेत, त्याच्यानंतर पेडिट्रिशियन जे आहे बालरोग, आणि इकडे जर गेला तुम्ही ही आकडेवारी. सो मूळ जे आहे बघा, हे जे तुम्हाला दाखवतोय हा चार्ट काय दाखवतो तुम्हाला? वॅकेन्सीज दाखवतो का पर्सेंटेज मध्ये जे आहे. या वॅकेन्सी आहेत 71%, 69, 67, है ना, टोटल सरासरी. स्पेशलाइज्ड डॉक्टर जे आहेत, तो आपल्याला जे आहे डॉक्टर किंवा हेल्थ सिस्टम जे आहे तिच्यामध्ये एक चांगला ह्युमन रिसोर्स जो आहे त्याची गरज आहे. कोविडच्या काळात पण हे समोर आलं होतं. सो तुम्हाला जे आहे हा एक मुद्दा हेल्थच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हेल्थच्या याच्यामधलं स्टॅटिस्टिक्स कुठं कामाला येणार आपल्याला? GS3 मध्ये येणार, तिकडं हेल्थचा कन्सर्न आहे. ओके, सो नेक्स्ट वन जे आहे आजचा जो प्रश्न आहे बघा तो म्हणजे व्हॉट लेट तमिळनाडू गव्हर्नर R.N. रवी टू वॉक आउट ऑफ द असेंब्ली? हॅव देअर बीन सिमिलर इन्सिडेंट इन द पास्ट? हाऊ डज द कॉन्स्टिट्यूशन ले डाऊन द प्रॉवर्स ऑफ गव्हर्नर? इज देअर अ सोल्युशन ऑन द कार्ड्स? है ना. N. रवी जे आहे तमिळनाडूचे जे गव्हर्नर आहेत, तर ते जे आहेत त्यांनी वॉकआउट का केलं बाबा, ते का निघून गेले तिथून? असं आधी घडलेलं आहे का? तर भरपूर वेळा घडलं आहे बघा, है ना. एक तर तुम्ही जा, नाही तर आम्ही घालवतो तुम्हाला, असे बरेच इन्सिडेंट आहे, ते पण बघूयातच. त्याच्यानंतर जे आहे कॉन्स्टिट्यूशन ले डाऊन द पॉवर्स ऑफ गव्हर्नर, काय गव्हर्नरचे पॉवर्स आहेत, यातला काही सिच्युएशनला सोल्युशन आहे का? त्याचं सोल्युशन इतकं सोपं नाही. याचं सोल्युशन एकच आहे, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, की केंद्र आणि राज्य वेगवेगळे जरी सत्तेत असले पक्ष तरी त्यांनी जे आहे समजुतीने कामं केली पाहिजेत, आणि ते इथं होत नाही, हा तिच्यातला मेजर कन्सर्न आहे. ओके, स्पॉटलाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून घ्या, यावर कोर्सेस आणि नोट्स तुम्हाला आहेत. UPSC संबंधीची जे आहे बघा, UPSC राज्यसेवा प्रलमची पॉलिटीची बॅच आपली सुरू झालेली आहे. ऍपवर तुम्ही डिटेल्स बघू शकता. इंटिग्रेटेड बॅच जी आहे 2024, त्याच्यानंतर 2023च्या प्रलमसाठीची बॅच जी आहे तीही सुरू आहे. कंबाईन ग्रुप बी जे आहे तर आयोगाच्या सिलेबसनुसार जे आहे सकाळी 8 ते 10 ही बॅच असते. या कुठल्याही बॅचेस संबंधीचे डेमो लेक्चर्स तुम्हाला ऍपमध्ये डेमो लेक्चर्स फॉर स्टुडंट मध्ये आहे. ₹1 कोर्स तुम्ही जे आहे परचेस करून ते डेमो लेक्चर बघू शकता. वैकल्पिक विषय मराठी साहित्य जे आहे तीही बॅच आपल्या इथं सुरू आहे बघा. त्याच्यानंतर UPSC MPSC आन्सर रायटिंगसाठी 100 डेज आन्सर रायटिंग प्रोग्राम आहे. तिच्यात डेली 4 प्रश्न तुम्हाला मिळतात आणि त्या 4 प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहून तिथं देणं अपेक्षित आहे. 48 तासात तुम्हाला चेक करून मिळतात. स्पॉटलाइट इयर बुक जे आहे तर ते 1 जानेवारीचं बजेट आणि 31 जानेवारीचा इकॉनॉमिक सर्व्हे याचा इन्क्लूड करून जे आहे 7 फेब्रुवारी पर्यंत तुमच्या हातात असेल. स्पॉटलाइट नोट जे आहे बघा तर आज डिसेंबरची नोट तुम्हाला मिळून जाईल याच्यामध्ये आणि टोटल 2022च्या सगळ्या नोट ज्या आहेत तर त्या क्लिअर होतील आणि येत्या 2 ते 3 दिवसामध्ये 2023चा कोर्स जो आहे तो लॉन्च होईल नोट्सच्या बाबतीमध्ये. टीम स्पॉटलाइटचा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या समोर आहे 7447665769 8275275769. कॉल करू शकता. कॉल मिस झाला तर मेसेज तुम्ही करू शकता सो दॅट टीम विल कॉन्टॅक्ट यू. डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्राम आणि युट्यूबवर फॉलो करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.